अमरावती जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळच घातला आहे। कोरोना रुग्णाला स्पर्श होणे म्हणजे आपल्याला कोरोनाची लागण करणे होय। मात्र कोरोना मृतक नातेवाईकाला पाहू दिले नाही, म्हणून मोठा वाद झाला। एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्याचा चेहराही पाहू न दिल्याने दोन मृतकांच्या नातेवाईकांनी सुपर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी शनिवारी धुमाकूळ घातला। नरखेड तालुका नागपूर येथील रहिवासी 80 वर्षीय मृतक मोतीराम काशीराम भट हे वरुड येथे बरं वाटत नसल्याने त्यांना तेथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले। प्रकृती ढासळल्याने त्यांनी शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। त्यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला। भट यांचा कोरोना बाधित म्हणून अहवाल आल्याने त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारकरिता दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला। याची माहिती अनेक तास नातेवाईकांना देण्यात आली नव्हती। आरोग्य विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने आम्हाला नातेवाईकाला कोणतीही पूर्वसूचना दिली। एकच विनंती आहे की या कोरोनाच्या नावाखाली जनतेची फसवणूक न करता त्यांना सहकार्य करावे, कारण ते पूर्ण सरकारी कर्मचारी आहेत आणि गरीब जनता ही त्यांच्या विश्वासावर अवलंबून आहे। त्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांनी समोरील जे कार्य आहे जनतेच्या सहकार्याचं ते त्यांनी व्यवस्थित पार करावं, अन्यथा याचे दुष्परिणाम आरोग्य विभागाला समोरासमोर व्यवस्थित कार्य जर पार पाडलं नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत। आणि मी स्वतः एक सोशल वर्कर म्हणून, कारण आता मी सगळी मोकळी झालेली तर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला त्याच्यातला काही स्वार्थ नाही, पण या आरोग्य विभागावर आळा घालण्याचं काम हे मी स्वतः करेन। त्यापासून निदान गरीब जनतेला फायदा तरी मिळेल। धन्यवाद। शेवटी नातेवाईकांनी मृतकाचा चेहरा पाहण्याचा हट्ट धरल्याने नातेवाईकांनी कित्येक वार्डात पाहणी करण्यात आली। मात्र अनेक तास त्यांना उडवाउडवीची उत्तरे डॉक्टरांनी दिल्याने नातेवाईकांनी आरोप केला आहे। मृतकच्या नातेवाईक महिलेने त्यांच्या मोबाईलमध्ये रुग्णालयात असलेला प्रकार कैद करण्याचा प्रयत्न केला। याची माहिती कर्मचारीला होताच त्याने महिलेचा हात पकडून मोबाईल हिसकावून घेतला। यामुळे मृतकच्या नातेवाईकांनी या ठिकाणी चांगलाच गदारोळ केला। शेवटी कोरोना संसर्ग असताना डॉक्टर PPE किट उपलब्ध करून नातेवाईकांना दुरूनच मृतकाचा चेहरा पाहू दिला। ही घटना संतप्त नाही तर पुन्हा शनिवारी सकाळी 30 वर्षीय महिलेचा कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने पुन्हा नातेवाईकांनी या ठिकाणी चांगलाच गदारोळ केला। या घटनेची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला। तट्टे बोलतो। बोलिए। माझ्या पेशंटचं नाव मोतीरामजी काशीनाथजी भट आहे आणि माझे जे पेशंट होते ते 2 दिवसापासून इथं भरती केलेले होते, पण काल आम्ही जेव्हा इन्क्वायरी केली ऑफिसमध्ये त्यांच्या इन्क्वायरी विभागमध्ये, तेव्हा ते बोलत होते की बाबा तुमचा पेशंट 1:30 वाजता दगावलेला आहे। पण आम्ही इथे संध्याकाळी 10-10:30पर्यंत जेव्हा हजर होतो तेव्हापर्यंत आम्हाला त्यांच्याकडून कोणताच नंबरवर फोन आलेला नाही। नंतर आम्ही जेव्हा तिथं विचारायला गेलो तर नंतर सांगत होते की तिथे 6 वाजता तुमचा पेशंट दगावला। 6 वाजता पण पेशंट दगावला की नाही दगावला हे आम्हाला माहीत नव्हतं। आम्ही जेव्हा मीडियाला बोलावलं, पोलीसवाल्यांना बोलावलं, तेव्हा त्यांचे धाबे आणले, तेव्हा ते सांगत होते की तुमचा पेशंट 1:30 वाजता दगावला। मग ते 6 वाजता दगावला। पेशंट कुठं आहे तर पेशंट दिसत नव्हता, पेशंट कुठं ठेवला होता काही माहीत नव्हता। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना इन्क्वायरी केली बाबा तुम्ही आमच्या पेशंटचं काय झालं, कुठं आहे, कसं आहे, तर ते सांगत होते की तुमचा पेशंट आहे। पण आम्ही त्यांना म्हणत होतो की जेव्हा की बाबा तुम्ही आमचा पेशंट दाखवा कुठे आहे, आम्हाला फक्त चेहरा तरी पाहू देतो, ते दाखवायला तयार नव्हते। त्यांची ॲरोगन्सी होती आणि तिथले जे इन्चार्ज ऑफिसर होते जे डॉक्टर्स ते आमच्यासोबत ॲरोगंट करत होते। आमची जेव्हा माझी एक साडी आहे सोनू नावाची, तर तिने जेव्हा ते मोबाईल काढून फोटो काढायचे प्रयत्न केले, तिच्या हातचा मोबाईल पण त्यांनी त्यांच्यासोबत पण चेक करायचे प्रयत्न केले आहे। नंतर दुसरी अशी आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत बोललो तेव्हा ते आमच्यासोबत रेडी बोलायला तयार पण नव्हते, दाखवत पण नव्हते, सांगत पण नव्हते। मग आम्ही ज्यांना बाकीच्या लोकांना फोन केला, बाकीच्या लोकांना सांगितलं, पोलीस वगैरे सर्व आली, तेव्हा त्यांना समजलं, तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुम्हाला बॉडी देतो। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बॉडी आम्हाला द्या, पण बॉडी दिल्याच्यानंतर आम्ही असंही म्हणणं नाही की आम्ही आमच्या गावाला नेतो, आम्ही इथंच त्यांचा अंत्यसंस्कार करू, पण आम्हाला कमीत कमी त्यांचा चेहरा तरी दिसायला पाहिजे, आमचा चेहरा तुम्ही दाखवा। मग एवढं सर्व रिक्वेस्ट करून वादावादी करून मग त्यांनी आम्हाला त्यांचा चेहरा दाखवला, पण बॉडीमध्ये त्यांनी चेहरा दाखवल्यावर बॉडीमध्ये कुठे छेडछाड नव्हती, पण त्यांनी बॉडीमध्ये कुठे छेडछाड करायला नको। बॉडी कशी देणार आहे, घरी न्यायसाठी देणार आहे का कशी? नाही, आम्ही रिक्वेस्ट केली होती, पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे नियम आहे त्या नियमानुसार आम्ही त्यांना म्हटलं की बाबा आम्ही सर्व सोशल डिस्टन्सिंग वगैरे सर्व पाळू,
काढल्यानंतर आम्ही आमचा पेशंट नेतो. तुमची जर असेल बा असं नियम पाळून आम्ही नेऊ शकतो तर तुम्ही द्या. जर तुमच्या नियमामध्ये कुठं जर तुम्हाला अदलीबदली काही असं लागत असेल तर आम्ही नेत नाही, आम्ही इथेच करू. आम्ही असं त्यांना रिक्वेस्ट केली होती. फक्त रिक्वेस्टनुसार तुम्ही देत असाल तर द्या, नसाल तर नका देऊ, आम्ही इथंच करतो. बॉडी द्यायला तयार झाली का? नाही, बॉडी द्यायला तयार झाले नाही आहे ते. बॉडी द्यायला तयार नाही झाले. ते म्हणे की गव्हर्नमेंटचा असा नियम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, की आम्ही तुम्हाला बॉडी तुमच्या हवाले करू शकत नाही. आमचा व्यक्ती येईल, ॲम्ब्युलन्स येईल आणि तुम्हाला तुमच्या हिंदू स्मशानभूमीत किंवा तुम्ही ज्या जातीप्रमाणे करता त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या विधीला दफन करावं लागेल. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.